गेल्या 6 महिन्यापासून सासऱ्यांची तब्येत खूपच बिघडलेली आहे. नाशिकला देखील ॲडमिट होते आणि दिवसेंदिवस तब्येती खालावत चाललेली आहे. आणि आधी गोळ्या औषधं वगैरे खाण्यामुळे किडन्या देखील थोड्याशा प्रॉब्लेमेटिक झालेल्या आहे आणि त्यामुळे सासरेबुवांना चालता येत नाही. सध्या एकाच जागेवर आहेत आणि अशा याच्यात त्यांनी आंबारससाठी आम्हाला आमंत्रण दिलं होतं, परंतु काही कारणास्तव जमलं नाही आणि काल वेळ मिळाला आणि जाऊन आलो. यावेळेस सासऱ्यांना आनंद झाला आणि आंबारस पाणीपुरीचा आनंद घेतला. त्याबरोबरच सासऱ्यांची एक छानशी मुलाखत देखील मी घेतली आणि ती मुलाखत खास आपल्यासाठी. सासऱ्यांचा आवाज निघत नव्हता. सध्या आवाज वगैरे खूपच बसलेला आहे आणि अशा याच्यातही त्यांनी आपल्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. मला देखील काही जुन्या आठवणी आल्या. ते छानशी मुलाखत घेतलेली आहे, ती खास आपल्यासाठी दाखवत आहे. आणि जुनं ते सोनं असतं आणि आपण सुधारावं, आपण चांगलं व्हावं यासाठी कधी कधी ते बोलतात आणि त्याच्यामुळे आज आपली परिस्थिती चांगली होते. आज त्यांचा मुलगा, नातू आणि सूनबाई अतिशय त्यांना जीव लावतायत, दवाखाना करतायत आणि त्यांना उठता येत नाही, सध्या बसता येत नाही, परंतु अतिशय छानपैकी जीव लावून त्यांची पूर्ण सेवा करतायत. तर अशी ही सासऱ्याची मी घेतलेली मुलाखत आपणासाठी दाखवत आहे. नमस्कार. आज मी माझ्या सासरवाडीला आलेलो आहे. गेल्या काही दिवसापासून सासऱ्यांची तब्येत जरा थोडी बरी राहत नाही. 81 वय झालेलं आहे आणि रखमाजी आबाजी हिंबाडे, लो शिंगवे हे त्यांचं गाव. अतिशय जुने जे व्यक्ती आहेत, जुनं ते सोनं असतं आणि पूर्वी खूप कष्ट करावे लागत होते शेतामध्ये वगैरे आणि कष्टातून मग सर्व शेती वगैरे सर्व उभं करायचं, मुलांना शिकवायचं, शिक्षण द्यायचं. पहिले ट्रॅक्टर असायचं, एकत्र कुटुंब असायचं आणि अशा ह्या एकत्र कुटुंबात माझे सासरे हे लहानचे मोठे झाले. 2 मुलं आहेत, 3 मुली आहेत, 3 मुलींचे लग्न केले. तर मामा, तुम्ही किती शाळा शिकलेत? पूर्वी कशी शाळा होती? किती? 4थी. 30 पर्यंत पाढे पाठ. पण मग पाढे वगैरे होते तुमचे सर्व पाठ? कितवीपर्यंत आपलं म्हणजे कितीपर्यंत पाढे पाठ होते? 11 पासून हां, शेवटपर्यंत. शेवटपर्यंत. 30. तो स्टॉप कर. 30 पर्यंत पाढे होते. तेव्हाची शाळा कशी होती? शिक्षक कसं कडक होते का? कडक होते. त्यावेळेची जी 10वी होती त्यालाच म्हणजे मॅट्रिक म्हणायचे. बोर्डाची परीक्षा राहायची, 7वी 10वी वगैरे. एखादा पाडा वगैरे आठवतो का तुम्हाला? म्हणा ना. तिचा म्हण. म्हणा, एक 11चा म्हणा. 15 एक 15 दोन 15 15 साठी 90, 15 7 85, 15 2 86, 15 9 35, 15 10 23. बघा, 15चा पाडा अगदी तोंडी पाठ आहे. आजच्या तुम्ही 10वी नाही, पण मी सांगतो एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी एखाद्या वेळेस हा 15चा पाडा म्हणता येणार नाही. पण जुने 4थीपर्यंत शिक्षण झालेलं, आज 81 वय आहे, तब्येत बरी नाही आहे सध्या, पण तरी देखील बघा त्यांनी किती छानपैकी पाडा म्हणलेला आहे. अतिशय पूर्वीचा जो काळ होता कसा होता सांगा? तुम्ही शाळेत कुठे होते?
फक्त लव शिंगेला शिकलो बा, पुढे लोशिंगेला शाळा होती. पुढे नाही गेलो. हो. आणि चौथीपर्यंत शाळा. 4थी पर्यंत. तुमचं एकत्र कुटुंब होतं, किती भाऊ होते, बहिणी किती होत्या? जवळ घे थोडंसं, पण ऐकवायला पाहिजे. किती भाऊ बहिणी होते तुम्ही, कुटुंब? बालपण कसं गेलं तुमचं? खूप चांगलं गेलं. खूप चांगलं गेलं. बालपणामध्ये ही जी शेती वगैरे होती त्यावेळेस एवढं उत्पन्न होतं का? नाही हं? नाही ना. हे दूध दही वगैरे त्यावेळेस असं पूर्वी खूप भेटायचं, खरंच भेटत होतं. हा. प्रत्येक घरी म्हशी वगैरे असायच्या. हो. मला आठवतं माझं 33 वर्षापूर्वी लग्न झालं. मी लोशिंगव्याला इथं जेव्हा सासरवाडीला यायचो तर हंडा 2 हंडेभर असं ताक असायचं आणि ते ताक कोणी खात नव्हतं. आज आपण एक 20 रुपये गल्ला शहरामध्ये उन्हाळ्यामध्ये ताक पितो, परंतु मी स्वतः आठवलेलं आहे 2-2 हंडे ताक इथं शेजारी बंधारा आहे, ह्या बंधाऱ्यामध्ये फेकलं जायचं आणि दही दूध वगैरे तर खूप असायचं. तर बघा पूर्वीच्या काळी दूध दही वगैरे असायचं. बरं तुमचं काही सांगा ना, काही प्रसंग, लग्नाचा प्रसंग सांगा तुम्ही, तुमच्या लग्नाचा वगैरे. त्यावेळेस लग्न कसे होत असायचे? त्यामुळे आपण त्या टायमाला चांगले व्हायचे लग्न. हं हं हं. पण मग त्यावेळेस काय असतं, त्यावेळेस हुंड्याची पद्धत होती का? दिला तर दिला, पण नाही का कधी नाही. काय द्यायचे बरं हुंड्यात, काय देत होते? पैसे पण. पैसे? मी ऐकलं असं सायकल द्यायचे, रेडिओ द्यायचे, टेप रेकॉर्ड द्यायचे हुंड्यामध्ये. हं? आणि त्यावेळेस जेवण वगैरे बघा, आता सध्या मोठे मोठे मंगल कार्यालयात लाखो रुपये खर्च करतात, काही काही तर कोट्यावधी करतात. पण पूर्वीचं जेवण जे असायचं चुलीवर बनायचं मस्त, आणि जेवणामधली ती लापशी, गुळाची उसळ आणि वरण भात, बुंदी, अशाच प्रकारे जेवण असायचं. रात्रभर ती बुंदी हलवायची, बरोबर आहे ना? असंच राहायचं ना? हो. तुमच्या लग्नात काय होतं? आमच्या लग्नात फक्त शिरा होता, दुसरा काय नाही. लापशी, शिरा शिरा आणि उसळ वगैरे, उसळ वरण भात. वरण भात, उसळ. हां हां हां. सासरे कसे होते तुमचे? तुमचं सासऱ्याचं जमायचं का नाही? जमायचं. हा ना. कुठली सासरवाडी? राजा कुठली, काय नाव वगैरे? वांडू तात्याबा मुंडे. हां हां हां. आणि साडू मंडळी वगैरे तुम्ही एका ठिकाणी यायचे, मग बसायचे? हो. हो ना. मग आज तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला 3 मुली आहे, 3 जावई आहेत. एक जावई वारले, विलाज नाही काही गोष्टीला, परंतु बरं वाटतंय का तुम्हाला की मुलींचं चांगलं झालं? समाधानी आहात का? हो. आणि जावई कोणती जात? राजू भाऊ मोठे जावई. हं? तुमचे मुलं वगैरे आज व्यवस्थित लागलेले, कामधंदे, व्यवसाय, शेती वगैरे चांगली प्रगती झाली आहे. नातू वगैरे काय म्हणतात? कुठले नातू, कोणता नातू आवडतो तुम्हाला? दोन्ही. दोघी नातू आवडतात? दोन नातू, दोन्ही आवडतात. हां 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 हां. मुलगा? मुलगा म्हणजे मुलगा कोणता मुलगा आवडतो? मुलगा हं? माझा मुलगा आवडेल कोणता आवडा. हा, पण तुमचाच मुलगा. कोणते 2 मुलं आहे ना तुम्हाला? हा. हां एकाच पत्ता नाही. हां हां हां. एक आहे मला सांभाळतो, मला जीव लावतो, अण्णा जीव लावतो. हो. चालेल चालेल. काय वाटतं तुम्ही, आता येणारी जी पिढी आहे या पिढीला काय सांगू इच्छिता? सांगा ना. पिढीने कसं राहिलं पाहिजे, नवीन कसे संस्कार पाहिजे? आज जर का आपण बघतो मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी दारू, तसंच आता अंमली पदार्थ वगैरे, गांजा बिंजा याचे हे तरुण जी पिढी आहे काही काही ती त्याच्या मागे लागलेली आहे. तर हे व्यसन वगैरे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? तुम्ही स्वतः करत होते का व्यसन? काही दारू बिरू प्यायचे का? त्याचं पण ते असेल ना माहिती कोणाला. न माहिती. हां हां. नंतर आता बरेच वर्ष आले, वारकरी झाले तुम्ही ना? हो. कुठे कुठे पायी प्रवास केला? दिंडीत पायी केला ना प्रवास? पंढरपूर. कोणाच्या दिंडीत गेले होते?
ज्ञानेश्वर माऊली, बेलदारवाडी. बऱ्याचशा काही ज्या गोष्टी आहे थोडंसं वयामानानुसार आजारपणामुळे त्यांना जरा आठवत नाही, परंतु पायी दिंडीत देखील प्रवास केला. 4 धांबे झालं ना तुमचं? केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री. हो, तर 4 धामाच्या प्रवासाचा एखादा अनुभव सांगाल? हा ना. साडू कोणते तुमचे साडू? साडू 2. हा हा हा. कोणते? आनंदा काका साबळे, अरुण तुकाराम कांदे. कसे साडू? मस्त आहे. हा ना. तुम्ही आता जावयांना बोलवलं होतं की माझी तब्येत बरी नाही बाबा, धोंड्याला या, आंबारस खायला या. आज 81 वर्ष झालेले आहेत, परंतु आज आमच्या लग्नाला 33 वर्ष देखील झालेले आहे. परंतु आमचे सासरे आजही आम्हाला आणि मुलाला सांगतात की अरे माझे जवाई, त्यांना बोलून घे, आंबारस खाऊ घाल. मला आठवत नाही 33 वर्षामध्ये दरवर्षी आम्हाला आंबारस खायला बोलवला म्हणजे बोलवलाच आहे त्यांनी. आणि मी देखील दरवर्षी आंबारस खायला येतो आणि मस्तपैकी आंबारस वगैरे घेत असतो. घ्या, चहा आलाय. चहा तुम्हाला पाजावं लागेल का चहा हाताने? याल तुम्ही तुमचं? चालेल. थोडं चहा घेत आहे मी, जरा थोडंसं स्टॉप करतो. मस्त आम्ही चहा घेतोय आणि चहा बरोबर आमची मुलाखत देखील चाललेली आहे. प्रांजलताई बाबांना थोडा चहा टाकते, देते आणि बाबा चहा घेत आहेत. पूर्वीच्या काळी खूप कष्ट करावे लागत होते. धरणावर ट्रॅक्टर वगैरे चालायचे आणि त्या ट्रॅक्टरवर रात्रंदिवस साईडवर जायचं, ट्रॅक्टर चालवायचे, तेव्हा ते पैसे भेटायचे. आणि ते पूर्वीच्या कष्टामुळे आज शरीर जरा थोडंसं थकलं त्यांचं आणि लवकरच जाम झालेले आहे. परंतु मुलं नातू चांगली सेवा करतात, त्यामुळे लवकर त्यांना बरं वाटेल, चांगले होतील, ठणठणीत पुन्हा चालतील, फिरतील. गेल्या 4-5 वर्षापूर्वी स्वतः गाडीवर फिरायचे, चांगला आवाज होता. जरा थोडासा आवाज देखील आता बघतोय आपण कमी झालेला आहे. एखादा अभंग येतो का? एखादा म्हणा ना अभंग. म्हणा एक अभंग द्या. देवाच्या द्वारे वाचना बोला. मुक्तीच्या रे दिलिया हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आसोनी संसारी जुहा येऊ करी, वेद शास्त्र गाडी बाय सदा ज्ञानदेव म्हणे यासाठी खुना द्वारकेचा राणा पांडवा भेट, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माझे सासरे असे धार्मिक. मला बऱ्याचदा आठवतं आम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा बाजरीचा निंबूर येतो, बाजरी निसवते ज्वारी वगैरे, त्यावेळेस निंबूर खायला खास यायचो. आणि मग सासरे ते बाजरीचे कणसं वगैरे तोडायचे, थोड्याशा काड्या भाजायच्या, आपल्या काड्या ज्या असायच्या ते पेटवायच्या आणि त्यावर तो निंबूर मस्त भाजून मग ते पोतं आणि पोत्यावर ते गरम गरम दाणे काढून नेहमी खात असायचो. हरभऱ्याचा ओळा वगैरे एक छान छान मस्त ह्या आठवणी आहेत. आणि यूट्यूबला ह्या सेव राहतात. समजा माझे नातू, त्यांचे नातू, आजोबा पंजोबा कसे होते आपले हे बघतात. त्यामुळे हे यूट्यूबला हा व्हिडिओ मी सेव्ह करतो. पत्नीची साथ कशी मिळाली तुम्हाला? लवकर गेली. आमच्या सासूबाई चांगल्या होत्या, खूप कष्टाळू होत्या.
चांगली साथ होती. चांगली साथ होती. पण आता तिचं आयुष्य संपलं. हा, काय करता येणार आहे. भरपूर दवाखाना केला तुम्ही, भरपूर. नवनाथ आजारी पडला होता, नवनाथचं बी भरपूर लागलं होतं डोक्याला वगैरे, त्यावेळेस ते भरपूर दवाखाना केला. सासूबाईंचे वाल गेले होते, वालचं ऑपरेशन केलं. अनेक सुख दुःख, अनेक चढ उतार आयुष्यामध्ये आले. मुलींचे जे संसार वगैरे चालले त्याबद्दल समाधानी आहेत ना? मुलींना जीव लावतात तुमचे जावई, लावतात ना? हो. आता या नातूंना काय सांगू इच्छाल तुम्ही? आधीला काय म्हणू शकाल? ही आधी इकडून ये, इकडून बाबाचं इकडून धक्का नको राहू तिथे. ये बाबाच्या मागून इथं जवळ. तुम्ही इकडून कॅमेऱ्यामध्ये दिसता. काय सांगाल यांना? अभ्यास करा, सांगा. अभ्यास करा, हं. चांगलं वागा. व्यसन लागू देऊ नका. आई वडिलांची सेवा करायची. आधीला म्हणा, आता तू हळूहळू मोठा होत चाललाय, थोडंसं आता पोरगटपणा सोडायचा. आईला वडिलांना मदत करायची शेती कामातली आणि अभ्यासामध्ये देखील. आताच बघा, माझं लहान शालक आहे अण्णा हिंबाडे, तर त्यांना एक कन्या आहे आणि हे 2 पुत्र आहे, मुलं आहेत. तर मोठी मुलीने आता 10वीची परीक्षा दिली आणि ती पास झाली अक्षरशः या लोशिंगाच्या शाळेमध्ये. तर म्हणजे शाळेत जायचं, शाळेतून घरी यायचं आणि घरी आल्यावर स्वयंपाक करायचा, शेती कामामध्ये मदत करायची आणि ही मदत करून परत रात्री अभ्यास करायचा. तुम्हाला खोटं वाटेल, 87 पॉईंट किती, 88 ना, 88.8, 88.88 अशा टक्केने, म्हणजे 88% जवळपास 89% तिला मार्क भेटलेले आहेत. तर अक्षरशः बघा, या ठिकाणी कधी कधी लाईट राहत नाही आणि शेतीचे जास्त काम असतं. कांदे काढायचे, कांदे कापायचे, ट्रॅक्टर भरायचं, एवढं काम करून आज जवळपास 89% मार्क भेटलेले आहे. आणि आज बाबा 2-3 महिन्यापासून बरेचसे आजारी आहे. तर सकाळ संध्याकाळ त्यांची सेवा करायची, बाबांना चहा पाजायचा, बाबांना जेव घालायचं आणि दोघं हात धरून परत त्यांना आंघोळ घालायची. तर अशी ही सेवा माझ्या लहान शालकचे मुलं आज बाबांची सेवा करतायत. आणि आज तुम्ही तुमचं जे जीवन आहे हे चांगलं गेलं. हं? हो. काय वाटतं, अजून किती वर्ष जगावं असं वाटतं तुम्हाला? असं काही हं? काय दिवस जागवून जगायची काय अपेक्षा आहे, पण आपण तेच हा, पण मग सर्व नातू पंतू वगैरे सर्व तुम्ही बघितलं, मुलीच्या मुलांचे लग्न वगैरे बघितले. हं? सर्व नातू जीव लावतात तुम्हाला. आताच आपल्या माधुरीचा साखरपुडा झाला, तुम्हाला सागर घ्यायला आला होता. हं? सर्व नानू दादाचं लग्न झालं, सागर दादाचं लग्न झालं, सर्व जीव लावतात ना. तिथं कागद उडाला बघ, कागद उडला तो चालला लांब तिकडे. खूप वारा सुटलेला आहे. असं वाटतं मुलाखत घ्यावी, त्यांनी खडाखड बोलावं, पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडा खोलवर गेलेला आहे. मी खास त्यांना बघण्यासाठीच आलेलो आहे. आणि आज येताना मस्तपैकी त्यांनी मला निरोप दिला होता 1-4 दिवसापूर्वी की आंबारस खायला या. धोंडा होता, पण धोंडा संपून गेला. काय झालं, 2 दिवस अगोदरच मी इथून येऊन गेलो होतो. माटून ठाणला एक दावं होतं आणि परत लगेच यायचं, त्याच्यामुळे येऊ नाही शकलो. पण काल परवा जरा त्यांची तब्येत बरी नव्हती, दिवसभर झोपेलाच असायची. मग मी आज त्यांना बघण्यासाठी आलो. मोटरसायकलवर आलो मीरा आणि मी. मला बरं वाटलं तब्येत वगैरे आणि आनंद वाटला. त्यांना पाणीपुरी खूप आवडते. माझ्या स्वतःच्या हाताने मस्तपैकी पाणीपुरीचं गोड आणि तिखट पाणी बनवलं आहे, पाणीपुरी आणलेली आहे आणि आता घरात पाणीपुरी तळणार आहे आणि छानपैकी पाणीपुरी खाऊ घालणार आहे. मी ज्या प्रकारे सासऱ्यांकडे इकडे येतो त्याच प्रकारे माझे जे आई वडील आहे या आई वडिलांना देखील असाच जीव लावत असतो. 4-5 दिवस 8 दिवस झाले
की घरामध्ये पाणीपुरी आणणार, पाणीपुरी खाऊ घालणार, भेळ खाऊ घालणार, कधी इडली वडे वगैरे खाऊ घालणार. कारण हे जुनं ते सोनं आहे, परत पुन्हा दिसणार नाही. या मूर्त्या आहेत, नंतर फोटोमध्ये बघितल्यापेक्षा आताच काय सेवा करता येईल ती केली पाहिजे. मनुष्य येताना काही आणत नाही आणि जातानाही काही नेत नाही आणि आयुष्यभर पैशाच्या मागे हाय 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 करतो, फिरतो आणि कधी कधी खोटं बोलतो मुलांसाठी, नातूसाठी, सर्वांसाठी. परंतु हे सर्व आपल्याला इथंच फेडावं लागतं. त्याच्यामुळे आपण चांगलं वागावं, चांगलं बोलावं. खाली हात आलेला आहे, खाली हात जायचं आहे. अशी सुंदरशी छानशी सासऱ्यांबरोबर इंटरव्ह्यू घेतली मी. बाय बाय, नमस्कार. काय बोलायचंय तुम्हाला अजून? समाधानी आहे, आनंदी आहे, मस्त आहे. हो 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 हो, छान आहे. मुलं चांगले. सुनबाईच मनीषाताई एवढी सेवा करते. तिच्या वडिलांची तिला सेवा करण्याची संधी नाही भेटली, पण आपल्या सासऱ्यालाच आपले वडील म्हणून आज गेल्या 6 महिन्यापासून खूप जीव लावते. आणि जशी आमची सासूबाई 7-8 वर्षाले वारल्या तशी खूप सेवा करते. सकाळी वेळेवर नाश्ता, वेळेवर चहा करून देणं, चहा पाणी पाजणं, सर्व गोष्टी खूप खूप केल्या. आणि कुठे सासरे धार्मिक असल्यामुळे कुठे सप्ताह असेल, कीर्तनात जायचं, भजनात जायचं आणि आनंद घ्यायचा. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जीवन खूप सुंदर आहे आणि फक्त जगता आलं पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. आपला भारत देश खूप चांगला आहे, बरोबर काहीच नेणार नाही. त्यामुळे चारीधाम करा, फिरा, निसर्गाचा आनंद घ्या. काश्मीर बघा, शिमला बघा, मनाली बघा, केरळ बघा, कामाख्या देवीला जा, दार्जिलिंगला जा. काय सुंदर आहे, खूप छान आहे. खूप असा पैसा, मोठ्या इमारती, बिल्डिंगा आणि कंपन्या घेऊन ठेवल्यापेक्षा तुम्ही आपल्या जीवनाचा खराखुरा आनंद घ्या. आणि कोण दिवस येईल कैसा, नाही ध्येयाचा भरोसा. त्यामुळे जगून घ्या, आनंद घ्या, हसत राहा, हसवत राहा. आणि या ठिकाणी हा छानसा व्हिडिओ मी संपवतोय. बाय बाय. काही चुकला असेल तर माफ करावी श्रोत्यांनो. बाय बाय.